पुणे बेंगलोर महामार्गावर किणी वाठारजवळ आज पहाटेच्या सुमाराला एका आराम बसमधील चालक, क्लीनर आणि अंगडिया सर्व्हिसची चांदी घेऊन जाणाऱ्या मच्छिंद्र बोबडे यांना हत्यार दाखवून सुमारे 1.25 कोटी रुपयांची चांदी आणि इतर साहित्य लुटण्यात आलं होतं। स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेच्या पथकानं पेठवडगाव पोलिसांच्या मदतीनं 12 तासांमध्ये 7 संशयितांना जेरबंद करत त्यांच्याकडून 60 किलो चांदी, 10 ग्रॅम सोनं आणि इतर साहित्य असा 1.25 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली। कोल्हापुरातील भेंडे गल्लीत दशरथ बोबडे यांच्या मालकीची न्यू अंगडिया सर्व्हिस आहे। मच्छिंद्र नामदेव बोबडे हे न्यू अंगडिया सर्व्हिसमध्ये कोल्हापूर ते मुंबई पार्सलनं किमती साहित्याची ने-आण करतात। सोमवारी रात्री ते एका खासगी आराम बसमधून 60 किलो चांदी, 10 ग्रॅम सोनं आणि मशिनरीचे स्पेअर पार्ट असे 3 पार्सल घेऊन कोल्हापुरातून मुंबईला चालले होते। दरम्यान तावडे हॉटेल परिसरात या आराम बसमध्ये 3 प्रवासी बसले। आराम बस कोल्हापुरातून वाठारपर्यंत आल्यानंतर तावडे हॉटेल परिसरात बसमध्ये बसलेले 3 प्रवासी चालकाच्या केबिनमध्ये गेले। त्यांनी चालक तसंच क्लीनर यांना चाकू दाखवून आराम बस थांबवायला भाग पाडलं। यानंतर मच्छिंद्र बोबडे यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील सुमारे 1.25 कोटी रुपयांची चांदी, सोने आणि इतर साहित्य घेऊन त्यांनी पोबारा केला। या प्रकरणी मच्छिंद्र बोबडे यांच्या फिर्यादीवरून पेठवडगाव पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। आज पहाटेच्या सुमाराला ही दरोड्याची घटना घडल्यानंतर पेठवडगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तात्काळ त्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला। तेव्हा हा गुन्हा कोल्हापुरातील विक्रमनगर परिसरातील अक्षय कदम आणि त्याच्या साथीदारांनी मिळून केल्याचं स्पष्ट झालं। पोलिसांनी तात्काळ अक्षय कदम याच्या घरावर छापा टाकून लुटीतील चांदी, मोबाईल आणि मशिनरीचे स्पेअर पार्ट असा एकूण 1,22,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। अक्षय कदम यानं अन्य 6 साथीदारांच्या मदतीनं हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। त्यानंतर पोलिसांनी त्याचा साथीदार जैद अफगाणी, अमन सय्यद, सुजल चौगले, आदेश कांबळे, आदिनाथ विप्ते आणि सैफ अफगाणी यांना ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडून दरोड्यातील सर्व मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिली आहे। आराम बसचा क्लीनर सैफू अफगाणी यानं टीप दिल्यानं त्याचा भाऊ जैद अफगाणी, अक्षय कदम आणि त्याच्या अन्य साथीदारांनी कट रचून हा दरोडा टाकल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे। संशयितांपैकी 3 जण प्रवासी म्हणून आराम बसमध्ये बसले, तर अन्य साथीदार एका वाहनातून आराम बसचा पाठलाग करत आले होते। दरोडा टाकल्यानंतर चांदी, सोने घेऊन ते एकत्रितपणे कोल्हापुरात आल्याचं तपासात निष्पन्न झालंय। अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, जालिंदर जाधव, अंमलदार हिंदूराव केसरे, संजय कुंभार, वैभव पाटील, संदीप पाटील, शिवानंद मठपती, विशाल चौगुले, रोहित मर्दाने, वसंत पिंगळे, शुभम संकपाळ, युवराज पाटील, अमित सरजे, अरविंद पाटील, सचिन जाधव, अनिकेत मोरे, गजानन गुरव, संतोष बर्गे, सत्यजित तानुगडे, विशाल खराडे, राजेश राठोड, सुशील पाटील यांनी मिळून ही कारवाई केली आहे। अवघ्या 12 तासात या धाडसी दरोड्याचा तपास करून आरोपींना जेरबंद करत लुटीतील पूर्ण ऐवज हस्तगत केल्याबद्दल पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सर्व टीमचं कौतुक केलंय।